ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। रामकृष्णाय ते नमः। बरेच वर्षानंतर गोव्याला येणं होत आहे आणि बरेच वर्षानंतर आपल्या सगळ्यांची भेट होत आहे। गोव्यामध्ये सेंटर व्हावं अशी बरेच दिवसाची इच्छा होती आणि शेवटी गोव्यामध्ये सेंटर झालं। त्यावेळी जे काही भक्त होते त्यांनी खूप पुढाकार घेतला। संदीप सरदेसाई भाई, प्रभूजी आणि बाकी सगळे जे होते त्यांच्या पुढाकारामुळे आणि स्वामी भौमांजीच्या प्रयत्नांमुळे हे सेंटर इथे बेलूरमठ घेऊ शकलं आणि आज या भागातील लोकांची सेवा करत आहे। खूप आनंदाची गोष्ट आहे। त्या सगळ्या भक्तांना माझा नमस्कार। तसा काही आजचा आपला विषय ठरलेला नाही। महाराज म्हणाले श्री रामकृष्णांचं जीवन आणि उपदेश त्याच आधारावर आपण काहीतरी बोलणार आहोत। आणि आज संध्याकाळी स्वामीजींच्या पुतळ्याचं उद्घाटन आहे आणि तो पुतळ्याचं उद्घाटन करण्यासाठीच मुद्दाम मी इथे आलेलो आहे आणि त्यामुळे मठामध्ये पण सत्संग करण्याची संधी मला उपलब्ध झालेली आहे। भक्तीचा कळस, शरणागती हा विषय आज आपण बघण्याचा प्रयत्न करू। जे कारण भक्तांसाठी भक्तीच आवश्यक आहे, पण भक्तीसाठी सुद्धा बऱ्याच गोष्टी पाहिजे असतात। आपल्याला वाटते तेवढी भक्ती काही सोपी नाही। भक्तीसाठी सुद्धा प्रयत्न करावे लागतात। म्हणून बहिणाबाईंनी, संत बहिणाबाईंनी एक अभंग दिलेला आहे। त्यामध्ये त्या काय म्हणतात, ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस। त्या तुका झालासे कळस, तुकाराम महाराज कळस झाले, पण पाया रचला ज्ञानेश्वर महाराजांनी आणि मध्ये कितीतरी संत होऊन गेले। जनाबाई आहे, नामदेव महाराज आहे, असे अनेक संत, आणि त्यांनी हा संप्रदाय कसा वाढवला, नामदेव महाराजांनी कसा विस्तार केला भागवताच्या माध्यमातून, तेव्हा हे वेगवेगळे संत महाराष्ट्रामध्ये त्यांनी पाया रचला आणि शेवटी तुकाराम महाराज कळस झाले आणि भक्तीची तिथे सांगता झाली। तेव्हा पाया अतिशय महत्त्वाचा आहे। पाया जर मजबूत असेल तर मोठी इमारत उभी राहू शकते, त्यावर कळस पण येऊ शकतो। पण पाया जर मजबूत नसेल तर कधीही ती वास्तू कोलमडून पडू शकते। म्हणून इथे रामकृष्ण रचिला पाया शारदादेवी झालीसे कळस असं आपण म्हणू शकतो आपल्या बाबतीत। कारण भगवान श्री रामकृष्ण यावेळेस अवतार घेऊन आले, भगवान स्वतः अवतार घेऊन आले आणि त्यांनी प्रथम म्हणजे आपल्याला ज्ञान दिलं। कारण जोपर्यंत भगवंत आहे, भगवंताचं अस्तित्व आहे आणि त्याला बघता येणं शक्य आहे, हे ज्ञान जोपर्यंत आपल्या मनामध्ये पक्कं होत नाही तोपर्यंत आपण त्यासाठी प्रयत्न करणार नाही। म्हणून बघा, वचनामृत जर तुम्ही वाचलं तर प्रत्येक पानावर भगवान श्री रामकृष्ण म्हणतात की भगवंत आहे, त्याला आपण बघू शकतो, त्याला व्याकुळ होऊन प्रार्थना केली पाहिजे। आणि नरेंद्रनाथांच्या मनामध्ये जो संशय होता की खरोखरच भगवंताचं अस्तित्व आहे का, तर भगवान श्री रामकृष्णांनी नरेंद्राला सांगितलं की हो, भगवंत आहे, त्याला बघता येणं पण शक्य आहे। जसा मी तुला बघतो आहे त्यापेक्षाही स्पष्ट रूपानं मी भगवंताला बघतो आहे आणि तुला बघायचं असेल तर तू सुद्धा बघू शकतो। म्हणजे काळाच्या ओघात काय होतं, आपल्याला वाटतं की हे सगळे महापुरुष होऊन गेले, त्यांनी भगवंताचा लाभ करून घेतला, पण आपण तर साधारण जीव, आपल्याला काही ह्या गोष्टी शक्य होणार नाही।
जे अशा प्रकारे आपल्या मनामध्ये एक भावना निर्माण होते आणि आपण स्वतःला कमी समजायला लागतो की आपल्याकडून ते काही होणार नाही, ते सगळे महापुरुष होते. म्हणून इथे भगवान श्री रामकृष्ण म्हणतात की तू पण बघू शकतो. म्हणजे प्रत्येक जीवच, प्रत्येक आत्माच हा शेवटी परमात्म्याचाच अंश आहे आणि त्याला बघणं हा जीवनाचा एकमात्र उद्देश आहे. गीतेमध्ये भगवान म्हणतात, ममैवांशो जीव लोके जीवभूता सनातन. हे सगळे जीव माझाच अंश आहे आणि ते कसे अंश आहे? सनातन आहे. म्हणजे शरीरं गेली तरी ते चैतन्य जात नाही आणि ते चैतन्य भगवंताशी जोडलेलं आहे. आपल्या आतमध्ये जे आहे ते कधी मरत नाही, कारण ते भगवंताचाच अंश आहे. तेव्हा ही गोष्ट आपण ह्या मायेच्या जगामध्ये आल्यानंतर विसरतो की आपलं खरं नातं भगवंताशी आहे, ह्या जगाशी आपलं खरं नातं नाही. इथे आपण काही दिवसासाठी पाहुणे म्हणून आलेलो आहेत. जेव्हा ही गोष्ट आपण विसरतो तेव्हा आपल्या मनामध्ये संशय निर्माण होतो, कारण ह्या सगळ्या गोष्टी, आध्यात्मिक गोष्टी आपण इंद्रियाच्याद्वारे तर बघू शकत नाही. मग आपल्याला वाटतं की ज्या गोष्टी आपण बघू शकत नाही त्या गोष्टी असेलच असं काही नाही आहे. नुसतं आपण विश्वास ठेवल्यामुळे काही होणार नाही. आणि आपणही साधना केल्यानंतर आपल्याला कळतं की काहीच होत नाही, तेव्हा अजून आपला संशय वाढत जातो. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी पाया पक्का केला, म्हणजे ईश्वराविषयीचं ज्ञान दिलं की ईश्वराचं अस्तित्व आहे आणि त्याला बघू शकतो. कितीतरी महाराजांनी बघितलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता कोठे जावे मन तुझे चरण देखलिया, भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. आता ते त्यांचा अनुभव सांगतात की आता माझं मन कुठे धावणार. शिवाजी महाराजांनी एवढे सोन्याचे दागिने दिले, पण त्यांचं मन आता सोन्याकडे पण धावत नव्हतं. म्हणजे संसारातल्या कोणत्याच गोष्टी त्यांच्या मनाला प्रलोभित करू शकत नव्हत्या. अशा प्रकारची अवस्था झाली. कशामुळे? कारण तुझे चरण देखलिया. म्हणजे ज्यानं भगवंताचे चरण एकदा बघितले आहे त्याचं मन दुसऱ्या कोणत्याही गोष्टीमध्ये रमू शकत नाही, कारण त्या आनंदाची तुलना आपण करू शकत नाही. म्हणून ते म्हणतात की अवघा झाला आनंद. आता सगळी दुःख जीवनामधली गेली आणि आली जीवनामध्ये दुःख, तरी ती काही तेवढी महत्त्वाची वाटत नाही, कारण संसाराच्या सुखापेक्षा भगवंताचं सुख, आत्म्याचं सुख, आत्मानंद हा कितीतरी पटीनं जास्त आहे. तर ज्या लोकांनी त्या आनंदाचा आस्वाद घेतलेला आहे त्या लोकांना ह्या जगामधली सुखं म्हणजे माहिती आहे की हे क्षणभंगूर आहे. एवढंच नव्हे तर ही सुखं आपल्या जीवनामध्ये दुःख पण घेऊन येतात. जे ही सुखं कायमची राहणारी नाही आणि सुखाबरोबर दुःख घ्यावंच लागतं. ह्या जगामधलं कोणतंही सुख असं नाही की ज्यामध्ये दुःख मिसळलेलं नसेल, पण आपल्याला ते कळत नाही आणि क्षणिक सुखाच्या मागे धावून आपण त्या आत्मसुखाला वंचित होतो, कारण त्याला आपण जीवनामध्ये प्राधान्यच कधी देत नाही. आपण आपल्या दररोजच्या कर्तव्यामध्ये इतके काही व्यस्त असतो की ह्या गोष्टीकडे वेळ द्यायला, म्हणजे लक्ष द्यायला आपल्याला वेळच नसतो, कारण त्याचं महत्त्व तेवढं वाटत नाही. पण शेवटी तेच खरं आहे. 84 लक्ष योन्यामध्ये एक मानव योनी आहे की ह्याच जन्मामध्ये हे सगळं शक्य आहे. कारण शेवटी ह्या जीवाचं काय होईल आपण सांगू शकत नाही. शरीर गेल्यानंतर अधोगती पण होऊ शकते, ऊर्ध्वगती पण होऊ शकते. जर या जन्मात काहीतरी केलं असेल तर पुढे चांगली गती मिळेल, पण काहीच केलं नसेल तर पुन्हा मनुष्य खालच्या योनीमध्ये जाऊ शकतो, पशुपक्षी पण होऊ शकतो. तर ही संधी फक्त मनुष्यालाच प्राप्त झालेली आहे की तो आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करून घेऊ शकतो. बाकी कोणत्याही आपण योनीमध्ये बघतो किंवा पेशीमध्ये बघतो तर कोणत्याही स्पेसीजमध्ये आपल्याला ही संधी लाभू शकत नाही.
बाकी ज्या गोष्टी आहे इंद्रिय भोग वगैरे तर पशुपक्ष्यांना पण उपलब्ध आहेत, पण मनुष्यासाठी ही एक वेगळी गोष्ट आहे, कारण त्याला बुद्धी आहे, त्याला विवेक आहे आणि त्याचं शरीर त्यासाठी योग्य प्रकारे घडवलेलं आहे. तर एवढी दुर्लभ संधी मिळूनसुद्धा बरेचदा आपण ती गमावून बसतो, कारण आपल्याला त्याबद्दल महत्त्व वाटत नसतं. तर भगवान श्री रामकृष्णांनी विश्वास पक्का केला. त्यांच्याकडे जे जे भक्त यायचे त्या सगळ्यांना, त्यांच्यामध्ये ती आध्यात्मिक शक्ती होती, त्या सगळ्यांना त्यांनी भगवंताचं दर्शन करून दिलं. नुसतं स्पर्शानं त्यांनी करून दिलं. त्यामुळे भक्तांच्या मनामधले सगळे संशय आपोआपच निघून गेले. नरेंद्राच्या मनामध्ये सुरुवातीला किती संशय होते आणि बऱ्याच शिष्यांच्या मनामध्ये पण होते, पण शेवटी त्यांचा सहवास घडल्यामुळे त्यांच्या मनातले सगळे संशय निघून गेले. स्वामीजी त्यांच्या एका स्तोत्रामध्ये म्हणतात, संशय राक्षस नाश महास्त्रम यामी गुरुम शरणम भववैद्यम. भगवान श्री रामकृष्ण कसे आहे, सगळ्या संशयाचा नाश करणारे आहे. संशय राक्षस, आजच्या या कलियुगामध्ये सगळ्यात मोठा राक्षस जर असेल तर संशयाचा. जास्तीत जास्त लोक नास्तिक होत आहे, भौतिकवादी होत आहे, कारण भगवंताच्या अस्तित्वावर त्यांचा विश्वास दिवसेंदिवस कमी कमी होत आहे. विज्ञानाने एवढे शोध लावले की लोकांना वाटतं की विज्ञान सगळं काही देऊ शकतं, मग आता आपल्याला भगवंताची गरज काय. पण विज्ञान आपल्याला फक्त या जगामधले कम्फर्ट्स देऊ शकतात, या जगामधल्या सुखसुविधा देऊ शकतात, पण विज्ञान काही भगवंताचा लाभ करून देऊ शकत नाही. ते मनुष्यालाच करावं लागणार आहे. तर इथे भक्तांसंगे बोलताना वचनामृतामध्ये आपण बघतो की भगवान श्री रामकृष्ण त्यांचा विश्वास कसा पक्का करत आहे. त्यांना ज्या गोष्टी अतिशय सूक्ष्म आहे, समजू शकत नाही, त्या त्यांनी अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला सांगितलेल्या आहे. तेव्हा कोणीही समजू शकतो. जर आपण वचनामृत पुन्हा पुन्हा वाचलं तर आपल्या मनामधले संशय आपोआपच दूर होतात. भगवंताचं अस्तित्व आहे हे त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला दाखवून दिलेलं आहे. त्यांनी फक्त काही सांगितलेलं नाही आहे, फक्त काही उपदेश दिलेला नाही, पण त्यांनी अनेक प्रकारच्या साधना करून ते त्यांनी दाखवून दिलेलं आहे की मी बघितलं आहे, सगळेच बघू शकतात. म्हणून त्यांनी तो पाया रचला. आज ही रामकृष्ण मठ आणि मिशनची जी एवढी विशाल इमारत दिसते तुम्हाला, तर त्या वास्तूमागे फाउंडेशन भगवान श्री रामकृष्णांचं आहे. त्यामुळे तिथे कुठेही ही बिल्डिंग कोलमडणार नाही, हे दिवसेंदिवस वाढतच राहणार. आणि ज्ञानदेवानंतर आपल्याला माहिती आहे की निवृत्तीनाथ, म्हणजेच नुसतं ज्ञान असून उपयोग नाही. ज्ञान म्हणजे विवेक. आता आपल्याला ज्ञान झालं की भगवानच एकमात्र सत्य आहे आणि हे जग खोटं आहे, जगन मिथ्या, ब्रह्मसत्य जगन मिथ्या. आता ब्रह्मच जर सत्य आहे, ईश्वरच जर सत्य आहे आणि हे जग मिथ्या आहे, असं आपण रात्रंदिवस जरी ऐकलं तरी जोपर्यंत आपण आचरणामध्ये आणत नाही तोपर्यंत काहीही उपयोग होणार नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनंतर सोपान आहे, निवृत्तीनाथ आहे, सोपान आहे, मुक्ताबाई आहे. तर इथे आपण जर बघितलं की निवृत्ती म्हणजे अनासक्ती. हे जर माहिती आहे की हे सगळं खोटं आहे तर मग त्यामध्ये आपण एवढं आसक्त का होतो. कारण आपल्याला ज्ञान आहे, विवेक आहे, सगळं आहे, पण आचरणात आणू शकत नाही. तिथेच सगळं घोडं पेंड खाते. रात्रंदिवस आपण नुसतं ऐकत राहतो, पण जीवनामध्ये जेव्हा आचरणात आणण्याची वेळ येते तेव्हा ही माया काही आपल्याला सोडत नाही. म्हणजे कितीही संसारामध्ये दुःख असले तरी संसारामधून मनाला काढून घ्यायचं, संसारामध्ये अलिप्तपणे राहायचं, मी माझेचा मोह सोडून द्यायचा, हे फार अवघड आहे. म्हणून इथे स्वामी विवेकानंदांनी बघा,
त्यांना जेव्हा भगवान श्री रामकृष्णाने सांगितलं की ईश्वरला होऊ शकतो, तुला पण होऊ शकतो, पण मी सांगितलं तसं केलं पाहिजे, आणि ते नरेंद्राला पटलं. आणि बघा त्यांच्या मनामध्ये निवृत्ती निर्माण झाली. वडील वारलेले होते, घरी भाऊ होते, बहिणी होत्या, आई होती, सगळ्या कुटुंबाचा भार त्यांच्यावर, सगळ्यात मोठे पुत्र. पण ह्या सगळ्या जबाबदाऱ्या असूनसुद्धा त्यांनी सगळा काही त्याग केला आणि भगवान श्री रामकृष्ण चरणाशी येऊन हजर झाले. आता बघा त्यांना ते ज्ञान दिलं, भगवान श्री रामकृष्णाने सांगितलं, त्यांच्यामध्ये विवेक पण होता, पण जे सांगितलं ते त्यांनी आचरणामध्ये आणून दाखवलं की दोनही, एक पाय इकडे एक पाय तिकडे, असं दोन पाय दोन बोटीवर ठेवून कधी नदी पार करू शकता तुम्ही. तेव्हा नरेंद्राला वाटलं की संसार बघायचा आणि अध्यात्मिक करायचा हे तर शक्य नाही आहे. म्हणजे जगासाठी काम करायचं असेल तर आपल्या पाठीमागे कोणतेही बंधनं नको, कारण त्यामुळे आपण अडकला जातो. जे आपलं तन मन धन सगळं देऊन आपण करू शकत नाही. जी गोष्ट जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायची आहे त्यासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून द्यावं लागतं. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की ठीक आहे, तुम्ही जरी गृहस्थ असाल, संसारामध्ये असाल, तरी संसारामध्ये अशा प्रकारे राहा की जणू काही इथे आपलं कोणीही नाही. आपलं घर भगवंताच्या चरणाशी आहे. ही एक धर्मशाळा आहे. इथे फक्त काही दिवस राहण्यासाठी आपण आलेलो आहोत, याला तुम्ही खरं समजू नका. पण आपण या जगालाच खरं समजतो आणि आपल्या जीवनाचा उद्देशच विसरून जातो. म्हणून जेव्हा स्वामीजी ठाकूरांकडे आले तेव्हा त्यांनी एक गाणं म्हटलं होतं, चलो मन निज निकेतने संसार विदेशे विदेशीर भेषे भ्रमोक्यानो अकारणे. बेंगॉलीमध्ये गाणं होतं की अरे माझ्या मना स्वतःच्या घरी चल. हा संसार म्हणजे तर विदेश आहे. या विदेशामध्ये येऊन या विदेशाचं म्हणजे आभूषण घालून, हे शरीर म्हणजे काय आहे ते सुद्धा एक उपाधीच आहे. हे शरीर धारण करून तू या जगामध्ये भटकत आहे, भ्रमत आहे, आणि त्यामुळे तो स्वतःचं घर विसरूनच गेला. तेव्हा आपण या जगामध्ये येतो, हे शरीर मन मी माझं सगळं याला खरं मानतो, आणि जे आपलं स्वतःचं घर आहे भगवंताच्या चरणाशी तेच आपण विसरून जातो. त्यामुळे आपली प्रगती होऊ शकत नाही. प्रगती होणार कशी? दोनही गोष्टी पाहिजे, अभ्यासही पाहिजे आणि वैराग्यही पाहिजे. नुसता अभ्यास करून काय उपयोग? भगवान श्री रामकृष्णांची गोष्ट आपल्याला माहिती आहे की 3 दारुडे होते. ते 3 दारुडे नदीमध्ये बसले, नौकेमध्ये बसले आणि खूप दारू प्यायला लागले. आणि रात्र झाली, आता त्यांना नदी पार करून जायचं होतं. ते रात्रभर ती नौका वल्हवत आहे, पण ती नौका 1 इंच पण पुढे सरकली नाही, कारण ती बांधलेली होती. तो नांगर उचलला नाही. ती नौका झाडाला बांधून ठेवली आणि इकडे वल्हवत आहे. आता आपण तर जप ध्यान साधन भजन सगळं करतो, अभ्यास करतो, पण मन मात्र संसाराला पक्क बांधून ठेवलेलं आहे. आता ते मन जे बांधून ठेवलेलं आहे ते पुढे जाणार कसं? म्हणजे जर आपल्याला आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करून घ्यायची असेल तर जसे भगवंत गीतेमध्ये म्हणतात, अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. अभ्यासही पाहिजे आणि वैराग्यही पाहिजे. दोन्ही गोष्टी असेल तरच आपण पुढे जाऊ शकू. नुसता अभ्यास करतो पण काही केल्या आसक्ती सुटत नाही. एक दिवसही घर सोडून राहायची इच्छा होत नाही. मधूनमधून कुठे एकांतात गेलं पाहिजे, साधन भजन केलं पाहिजे, आणि हा सगळा संसार भगवंताचा आहे असं समजलं पाहिजे. आपलं काहीही नाही. ही सृष्टी भगवंतानेच निर्माण केली आहे, तोच पालन करत आहे आणि तोच एक दिवस विनाश पण करणार आहे. पण जी भगवंताची सृष्टी आहे तिला आपण आपली आपली म्हणतो, माझी माझी म्हणतो, आणि त्यामध्ये आपण अडकून पडतो. तेव्हा त्यासाठी मनामध्ये वैराग्याची भावना पण पाहिजे. स्वामीजीने जे दाखवून दिलं त्यांचं कसं वैराग्य होतं. म्हणजे त्यांना काही घरची परवा नव्हती असं नाही, पण त्यांनी वाटलं की हे तर आहे,
पण मी जर घर सोडलं नाही तर भगवान श्री रामकृष्णांचा उपदेश जगाला कळणार कसा? त्यांनी एवढी साधना केलेली आहे, दाखवून दिलेलं आहे आणि धर्माची स्थापना करण्यासाठी आलेले आहे, तर त्यांच्या कार्याचा विस्तार करणार कोण? आता आपलं कुटुंब तर काही संसारापासून वेगळं नाही, ते जगामध्येच आहे. जगाला फायदा झाला तर आपल्या कुटुंबाला पण फायदाच होणार आहे, हे त्यांना माहिती होतं. तर म्हणून त्यांनी फक्त कुटुंबाची पर्वा केली नाही, कारण आपली परंपराच आहे वसुदैव कुटुंबकम, विश्वची माझे घरं, हे जगच माझं कुटुंब आहे, हे विश्वच माझं कुटुंब आहे, ही आपली परंपरा आहे. तेव्हा त्यांनी या जगालाच आपलं कुटुंब मानलं आणि फक्त एका कुटुंबाची काही त्यांनी पर्वा केली नाही आणि त्यामुळे केवढं महान कार्य होऊ शकलं. आज आपण सगळे एकत्र इथे बसलेलो आहोत. जर स्वामीजींनी ही संस्था सुरू केली नसती तर आपण कधी एकत्र येऊ शकलो नसतो आणि आपल्याला आध्यात्मिक जीवनाबद्दल काहीही माहिती झाली नसती. आपण या संसाराच्या नरकामध्येच पडून राहिलो असतो. तेव्हा या जीवांचा उद्धार करण्यासाठीच हे लोक आलेले होते. म्हणून तर स्वामी विवेकानंद म्हणतात, स्थापकायच धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः. तर ते भगवंत धर्माची स्थापना करण्यासाठी आलेले होते आणि सगळे धर्म शेवटी एकाच भगवंताकडे जातात हे दाखवून देण्यासाठी आलेले होते. सगळ्या अवतारामध्ये वरिष्ठ अवतार असे भगवान श्री रामकृष्ण होते, असं स्वामीजींनी स्वतः मान्य केलेलं आहे. तेव्हा दोन्ही गोष्टी पाहिजे, ज्ञानही पाहिजे, ज्ञानदेवही पाहिजे आणि निवृत्तीनाथही पाहिजे. त्यानंतर सोपानदेव पण पाहिजेच, कारण सोपानाशिवाय आपण पुढे जाणार कसं? तुम्हाला गच्चीवर चढायचं आहे पण पायऱ्याच नसेल गच्चीवर चढायच्या, तुम्ही चढणार कसे? म्हणून सोपान म्हणजे मार्ग, सोपान म्हणजे शिडी. तर ही शिडीसुद्धा पाहिजे, कारण तुम्हाला जर वर जायचं असेल, माहिती सगळं आहे पण मार्गच माहिती नाही. म्हणून आपल्याला गुरु करावा लागतो, गुरुकडून मंत्र घ्यावा लागतो, साधन भजन करावं लागतं. ह्या वेगवेगळ्या पायऱ्या आहेत. जसं स्वामीजीने सांगितलेलं आहे की शिवभावी जीवसेवा, ही सुद्धा एक पायरीच आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे जीवनाचं ध्येय काय आहे, ते ज्ञान झालेलं आहे. आता आपल्या मनामध्ये अनासक्ती पण आहे, आपण काही तेवढं आसक्त नाही, पण आता पुढे करायचं काय हा प्रश्न मनामध्ये निर्माण होतो. नुसतं वैराग्याला घर सोडून निघून जाऊन काही उपयोग नाही आहे, कारण तसं वैराग्य काही कामाचं नाही. मनामधून वैराग्य आलं पाहिजे. म्हणजे संसारात राहूनसुद्धा आपल्याला अनासक्त राहता आलं पाहिजे आणि ते तेव्हाच शक्य आहे की जेव्हा आपण साधना करतो. भगवान श्री रामकृष्णाने दाखवून दिलं की जर भगवंताचा लाभ करायचा असेल तर कशाप्रकारे आपल्या मनामध्ये भगवंताविषयी व्याकुळता पाहिजे, भगवंतासाठी आपला प्राण तडफडला पाहिजे. म्हणजे जर खरोखरच भगवंताला प्राप्त करून घेण्याची इच्छा असेल तर भगवंत दर्शन देईलच, पण तेवढी तीव्र इच्छाच आपल्या मनामध्ये नसते. किती जणांना भगवंत पाहिजे असतो? आपण जर विचारलं तर किती लोकांना पाहिजे असतो? तर भगवंत फारच कमी लोकांना पाहिजे असतो. त्यांना भगवंत पाहिजे असतो, पण कशासाठी? ह्या संसारातल्या गोष्टी मिळण्यासाठी. म्हणजे आपण भक्ती केली तर मंदिरात जाऊन देवा मला हे दे, देवा मला ते दे, माझ्या मुलीचं लग्न होऊ दे, मुलाला नोकरी लागू दे. म्हणजे ह्या गोष्टी आपण शेवटी भगवंताला मागत असतो. भगवंताला कोण म्हणतं की मला तूच पाहिजे, मला ह्या संसारामधलं काहीही नको, असे म्हणणारे किती भक्त आहेत. म्हणजे आपली भक्ती असते पण ती भक्ती आपली सकाम असते. आपल्याला त्या भक्तीच्या माध्यमातून काहीतरी पाहिजे असते आणि भगवंताला आपण एक मीडियम बनवतो, एक माध्यम बनवतो की भगवंताच्या माध्यमातून मला या जगातल्या गोष्टी मिळाल्या पाहिजे. म्हणजे शेवटी भगवंताकडे जाऊनसुद्धा आपण बंधनच मागतो, मुक्ती कुठे मागतो? नरेंद्र पण मंदिरामध्ये गेला, ठाकूर म्हणाले तुला काय पाहिजे ते माग. नरेंद्र म्हणाला आईकडे गेल्यानंतर आई मला ज्ञान दे, भक्ती दे, विवेक दे, वैराग्य दे. नरेंद्राने म्हटलं नाही की मला खूप पैसा दे, माझ्या कुटुंबाची भरभराट होऊ दे, काही मागितलं नाही. पण आपण त्याच गोष्टी मागत असतो. जे आपल्याला भगवंत पाहिजे असतो की ह्या जगामधलं जीवन आपलं चांगलं व्हावं, चांगली आपली प्रगती व्हावी, खूप पैसा मिळावा, सगळ्या गोष्टी चांगल्या व्हाव्या, आरोग्य चांगलं असावं. म्हणजे आपण शेवटी भगवंताकडे जातो
आणि कोहळ्याऐवजी आवळा घेऊन समाधान मानतो. आणि भगवंत देऊ शकत नाही असं नाही, त्यांना सगळं काही देणं शक्य आहे. भगवंत कल्पतरू आहे, त्यांना देणं शक्य आहे. पण त्यामध्ये आपण आपलीच फसवणूक करून घेतो. जर भगवंत आपल्याला मिळाले असते तर सगळं जगाचं ऐश्वर्यच मिळालं असतं, कारण त्या जगातलं ऐश्वर भगवंताचंच आहे. पण आपण त्याचे पुत्रच आहो, आपला अधिकार आहे. पण आपण त्या गोष्टी न मागता ह्या जगातल्या छोट्या छोट्या गोष्टी मागतो. आणि शेवटी काय, ही भगवंताची मायाच आहे. आणि आपल्याला माहिती आहे की इथे काहीच खरं नाही. जे दिसते ते काही खरं नाही, ते उद्या राहणार नाही. सगळं बदलणार आहे, सगळं चित्र बदलणार आहे, कोणीही राहणार नाही. तर हे सगळं माहिती आहे की आपण कितीही जरी मागितलं, कितीही दीर्घ आयुष्य मागितलं तरी एक दिवस मरावंच लागणार आहे, हे नक्कीच आहे. तुम्ही कितीही संपत्ती जमावली तरी एक दिवस सोडावीच लागणार आहे. आता हे सगळं माहिती आहे की काहीही राहणार नाही. आपण एकटंच आलेलो आहे आणि आपल्याला एकटंच जावं लागणार आहे. आता हे सगळं माहीत असूनसुद्धा मग एवढा मोह कशाला पाहिजे, मी आणि माझेचा मोह कशाला पाहिजे. म्हणजे भगवंताला आपण सगळं काही समर्पित करू शकत नाही. तिथे आपल्याला पायऱ्या दिलेल्या आहे. पण किती लोकांना साधना करायची इच्छा असते, मंत्रदीक्षा तर घेतात, पण किती लोक प्रामाणिकपणे साधना करतात. आता माताजी संसारातली सगळी कामं करायच्या आणि सगळी कामं करूनसुद्धा 1,00,000 वेळा जप करायच्या. आता आपण 1,00,000 तर सोडा, कमीत कमी 5,000 वेळा तरी जप करतो का दररोज. म्हणजे आपण दीक्षा घेतलेली आहे, गुरुने आपल्याला दीक्षा दिलेली आहे. आपण सांगतो का आम्ही रामकृष्ण मठाचे दीक्षित आहोत. कुठेही जायचं असलं तर गेस्ट हाऊसमध्ये जागा मिळाली पाहिजे, कारण आम्ही दीक्षित आहोत. मुलाला ॲडमिशन पाहिजे असेल तर आम्ही दीक्षित आहोत, आमच्या मुलाला तुमच्या शाळेमध्ये ॲडमिशन मिळाली पाहिजे. म्हणजे शेवटी दीक्षा घेण्याचा उद्देशही तोच, जगातल्याच गोष्टी पाहिजे. म्हणजे साधना केली पाहिजे, तीच खरी गुरुभक्ती आहे. गुरुची भक्ती करण्यासाठी गुरु काय प्रत्यक्ष येणार नाही, पण त्यांनी दिलेला मंत्र, त्या मंत्राची साधना करून आपल्याला भगवंताला लाभ करून घ्यायचा आहे. तर इथे ही सगळं काही करण्याची आपली इच्छा होत नाही. स्वामी ब्रह्मानंद महाराज बघा, जसे सोपान, ते पण वेगवेगळे सोपान आहे. स्वामी अखंडानंदजी एक सोपान आहे, तर ब्रह्माजी एक सोपान आहे, जे शिवानंदजी महाराज एक सोपान आहे. या वेगवेगळ्या पायऱ्या आहेत. तर इथे त्यांनी दाखवून दिलं की आध्यात्मिक जीवनामध्ये पुढे जायचं असेल तर काय केलं पाहिजे आपण. तर सगळ्यांच्या जीवनामध्ये आपण बघतो की काहीतरी वैशिष्ट्य आहे. अखंडानंदजी महाराजांनी आयुष्यभर सेवा केली, शिवभावे जीवसेवा, रिलीफ कार्य सुरू केलं. तर ब्रह्माजी महाराज, त्यांची भक्ती नेहमी भगवंताचं नाव असायचं, त्यांचे भगवंतावर कृष्णावर किती भक्ती होती. तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या पायऱ्या आपल्याला ठाकूरांनी दिलेल्या आहे की त्यांच्यापर्यंत कसं पोहोचायचं, हे सगळं आहे. पण तरी आपण म्हणतो की आमची प्रगती होत नाही, कारण आपण ह्या गोष्टी ऐकतो, सगळं वरवर आपण ऐकतो आणि सोडून देतो. म्हणजे हे काही आपल्या आतमध्ये शिरत नाही. जर एकदा आत्मसात झालं तर ते आचरणामध्ये नक्कीच येईल. पण आपण नुसतं ऐकत असतो आणि तुलना करतो, तर ह्या लेक्चरपेक्षा ते लेक्चर चांगलं झालं, त्याच्यापेक्षा हे लेक्चर चांगलं झालं, त्या महाराजांचं लेक्चर खूप चांगलं होतात. पण सगळे एकच सांगतात, तुमचं काय झालं. तुम्ही आयुष्यभर लेक्चर ऐकत बसले हो, त्या महाराजांनी खूप श्लोक झाडले, त्यांची ज्ञानेश्वरी सगळी पाठ आहे, ते खूप चांगले बोलू शकतात. पण ह्या सगळ्यांचा उद्देश काय, एवढं काही ऐकण्याची आणि वाचण्याची गरज आहे का. तुम्हाला जायचं आहे दिल्लीला, टाईमटेबल बघा आणि दिल्लीच्या गाडीत बसा. तुम्ही जर नुसतं टाईमटेबल वाचत राहिले आयुष्यभर तर तुम्ही दिल्लीला कधी पोहोचणार नाही. तेव्हा एकदा कळलं, एकदा ऐकलं, एकदा वाचलं, मग प्रवास सुरू करायला पाहिजे. पण आपण आयुष्यभर नुसतं ऐकत आणि वाचत राहतो, पण आपला प्रवास कधी सुरूच होत नाही. कारण त्यासाठी मनामध्ये इच्छाशक्ती पाहिजे, भगवंताचा लाभ करून घेण्याची तीव्र इच्छा पाहिजे, मुमुक्षा पाहिजे. तर हे सगळं नसेल तर कसं होणार. म्हणून साधन भजनाची पण गरज आहे.
वेगवेगळ्या पायऱ्या दिलेल्या वेगवेगळे शिष्य म्हणजे एक एक मार्गच आहे. त्यांचं जीवन आचरण करून आपण जर त्या मार्गाने गेलो तरी तुम्ही भक्तिमार्गाचे अधिकारी असा की कर्मयोगाचे असा कोणताही मार्ग असो, तुमच्या प्रवृत्तीप्रमाणे, तुमच्या मनाप्रमाणे, तुमच्या इन्क्लेशनप्रमाणे, म्हणजे तुमच्या मनामध्ये तर जी प्रवृत्ती असेल, कोणी इमोशनल असेल तो भक्तिमार्ग घेऊ शकतो, कोणी ॲक्टिव्ह असेल तो कर्मयोग घेऊ शकतो, कोणी बुद्धिमान असेल तो ज्ञानयोग घेऊ शकतो. आता आपल्या जडणघडणीप्रमाणे आपण कोणताही जरी मार्ग घेतला तरी आपण पोचणार मात्र तिथेच, एकाच ठिकाणी सगळे पोचणार आहे. तेव्हा हे वेगवेगळे सोपान आहे आणि शेवटी हे सगळं करून आता आपण एवढी साधना केली, एवढं आपलं वैराग्य आहे, हे सगळं केलं म्हणून तुम्ही काही ईश्वराला खरेदी करू शकत नाही. तो काही भाज्याचा भाजीपाला नाही आहे. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव अशानं पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. तुकडोजी महाराजांचा अभंग आहे की मी एवढं केलं मग आता भगवंताने दर्शन दिलंच पाहिजे, असा काही भगवंतावर आपण आरोप करू शकत नाही, नियमी लावू शकत नाही. शेवटी करणंच आपल्या हाती आहे, दर्शन देणं न देणं हे त्याच्या हाती आहे. तेव्हा तिथे पाहिजे संपूर्ण शरणागती. मी साधन भजन करतो म्हटलं तर अहंकार आला, मी आलाच, मी करतो. हा मी जोपर्यंत आहे तोपर्यंत भगवंत नाही. हा मी गेल्याशिवाय काही भगवंत मिळणार नाही. तर हा मी काही केला जात नाही. मी खूप मोठा साधक आहे, मी खूप मोठा भक्त आहे, म्हणजे अध्यात्माचा सुद्धा अहंकार मनुष्याला होतो. तुम्ही काय सगळे संसारातले किडे आणि मी केवढा मोठा साधक, मी दररोज 10,000 वेळा जप करतो, मी दररोज मठात जातो, म्हणजे हा सुद्धा एक प्रकारे अहंकार असू शकतो. म्हणजे मी एवढी साधना केली, आता भगवंताने माझ्यासमोर येऊन प्रगट झालंच पाहिजे, कारण तो पण अहंकारात धरणार. मी एवढी साधना करतो, बाकीचे काहीच करत नाही. हा अहंकारसुद्धा आपल्याला कधीकधी खाली ओढतो. म्हणून काय पाहिजे, संपूर्ण शरणागती. आपण सगळं करायचं आणि सगळं काही भगवंतावर सोडून द्यायचं. प्रभूची जशी इच्छा, त्याला जेव्हा दर्शन द्यायचं असेल तेव्हा तो देईल. माझं जे कर्तव्य आहे ते मी केलं पाहिजे, मी फळाची अपेक्षा मात्र केली नाही पाहिजे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तेव्हा सगळे प्रयत्न करायचे आणि शेवटी सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. गीतेमध्ये भगवान म्हणतात की धर्म सगळं त्याग करून माझा आश्रय घे माझ्या चरणाचा आणि मी तुला सगळ्या पापांपासून मुक्त करेल. हे भगवंताने वचन दिलेलं आहे की माझी माया पार करणं फार अवघड आहे. दैवी येषा गुणमयी मम माया दुरत्यया मामवये प्रपद्यन्ते मायामिता स्तरन्ति ते. तर जीव स्वतःच्या शक्तीनं ही माया पार करू शकत नाही, कारण ती दैवी आहे, ती भगवंताची शक्ती आहे. त्या शक्तीचं कार्य चालणारच आहे, कारण त्या शक्तीमुळेच ही सृष्टी चाललेली आहे, ते काही बंद होत नाही. पण जो भगवंताला शरण जातो त्याला मात्र भगवंत मायेमधून मुक्त करतात. मामेवये प्रपद्यन्ते मायामेता स्तरन्ति ते. जे ते या मायेच्या पलीकडे जाऊ शकतात, ज्यांनी भगवंताच्या चरणाचा आश्रय घेतला आहे असे भक्त. आणि शेवटी कारण मायासुद्धा भगवंताची शक्ती आहे आणि भगवंत ती माया सहज दूर करू शकतात. आपण जरी करू शकलो नाही तर भगवंताच्या कृपेनं काहीच अशक्य नाही आहे. तेव्हा भगवंत करू शकतात, पण शरणागती आवश्यक आहे. त्यामध्ये नागमाशाचं उदाहरण आपण जर बघितलं, त्यांच्या जीवनामध्ये किती शरणागती, म्हणजे अशा प्रकारचं जीवन आपल्याला फार क्वचितच बघायला मिळतं. जीवनामध्ये जे काही होईल ती सगळी ठाकुरांची इच्छा, म्हणजे सगळं काही भगवंतावर पूर्ण सोपवून द्यायचं, सगळं आपण करायचं, पण शेवटी सगळं भगवंतच करतो आहे. जसे ठाकूर म्हणायचे, आई तूच सगळं कर्म करते, पण लोक म्हणतात की आम्ही करतो. तोमार कर्म तुम्ही करो मा लोके बोले करी आम्ही, सकली तोमारी इच्छा इच्छामयी तारा तुम्ही. तेव्हा भगवंतच सगळं जग चालवत आहे, तो सगळं करतो, त्याला सगळं माहिती आहे, आपल्यापेक्षा चांगल्या प्रकारे तो चालवू शकतो.
आणि हे सगळं असूनसुद्धा आपण जे ह्या मी करतो मी करतो मी करता आहे असा जो आपला अहंकार आहे तो पूर्णपणे गेला पाहिजे. जोपर्यंत आपण भगवंताला शरणागत होत नाही. अर्जुनाने किती भगवंताशी तर्क केले की युद्ध करणं किती वाईट आहे, किती लोकांची हिंसा होईल, असं होईल तसं होईल. पण शेवटी तो म्हणाला की आता माझ्या मनाचा गोंधळ उडालेला आहे, मला काही कळत नाही, तेव्हा मी आता तुला शरण आलेलो आहे, तूच मला सांग मी काय करू. तेव्हा कुठे भगवंताने मग गीता सांगितली, कारण तुझ्या धर्माप्रमाणे तू क्षत्रिय आहे, तुला युद्ध करावंच लागेल. तू जरी नाही म्हटलं तरी करावंच लागेल, कारण युद्ध माझ्या इच्छेनं होणार आहे, तुझ्या इच्छेनं नाही. तू मात्र निमित्त होणार आहे, फक्त निमित्त मात्र भविष्यसाची. तर तुला निमित्त करून मी एक माझं काम करून घेत आहे, पण युद्ध होणार आहे, कौरव मारले जाणार आहे, हे मी ठरवलेलं आहे ऑलरेडी. हे सगळे कौरव मेलेले आहे बघ. भगवंताने दाखवून दिलं की मी त्याला ऑलरेडी त्यांना मारलेलं आहे, तर तू फक्त पुढे हो आणि याचं यश घे. भगवंतच सगळं करतात. जसं नागमाशय एक दिवस खोलीमध्ये झोपलेले असताना एक मांजर आली आणि मांजरीने त्यांच्या डोळा ओरबडला, रक्त येऊ लागलं. घरी पत्नी होती, ती ओरडली, रडायला लागली. एक भक्त पण होता. ते सगळे आले आणि दिवागून बघितलं तर डोळ्याला इजा झाली होती, रक्त येत होतं. तेव्हा सगळे जेव्हा रडत होते तेव्हा नागमाशय म्हणाले की तुम्ही कशाला रडता, हे भगवान श्री रामकृष्णांची माझ्यावर विशेष कृपा आहे. माझं काही जरी मागच्या जन्माचं कर्म असेल म्हणून त्यांनी स्वतः माजरीचं रूप घेऊन ते आले आणि त्या माझ्या कर्माचं फळ मला दिलं. ही सुद्धा भगवंताची कृपाच आहे. म्हणजे बघा, असे म्हणणारे भक्त किती असतात. तुकाराम महाराजांची बायको वारली, ते म्हणतात की बरं झालं एक आपदा गेली. आता बायको गेली पण त्यांना दुःख झालं नाही, म्हणजे बरं झालं एक बंधन गेलं, माझं मोकळं झालो एका बंधनातून. म्हणजे ह्या लोकांची दृष्टी कशी असते बघा. जे जीवनामध्ये जे काही होईल, गाडगे महाराजांचा पुत्र वारला मुंबईला, ते कीर्तन करत होते. त्यांना सांगितलं की तुमचा मुलगा वारला, ठीक आहे, ज्याचा होता तो घेऊन गेला. त्यांनी कीर्तन थांबवलं नाही, रडले पण नाही, त्यांना दुःख पण झालं नाही. ज्याने दिला तो घेऊन गेला, त्याचाच होतो, माझा कुठे होता. म्हणजे ह्या लोकांची अशी दृष्टी असते की जीवनामध्ये जे काही होत आहे ते सगळं भगवंताच्या इच्छेनं होत आहे. आता नागमाशाच्या घराजवळ 4-5 घरं होती, आग लागली. आता आजूबाजूची सगळी घरं धो जळत आहे. नागमाशी बायको फार चिंतित झाली आणि तिने सगळे घरातले कपडे, गाद्या, लेप वगैरे काढायला सुरुवात केली. नागमाशे बाहेरून आल्याने बघितलं काय ते बायको सगळी सामान काढत होती. अगं म्हणे, हे तू काय करत आहे, हे काही बरोबर नाही. साक्षात ब्रह्मदेव अग्नीच्या रूपानं आपल्या इथे आलेले आहे, त्यांची कुठे पूजा करायची आणि तू म्हणे सगळे कपडे वाचवण्याच्या मागे लागलेली आहे. जर म्हणे भगवंताची इच्छा असेल तर जळेल, तू त्याची काळजी कशाला करते. आणि बघा, सगळी घरं जळून राख झाली, पण त्यांच्या घराला काहीही झालं नाही. जे शेवटी भगवंताने त्यांची रक्षा केलीच. जर भगवंतावर सोपवून दिलं की ठीक आहे, भगवंताची इच्छा असेल तर जळेल, त्याची नसेल तर नाही जळणार, तू काळजी कशाला करते. म्हणजे अशा प्रकारे जसा भक्त प्रल्हाद सगळं काही भगवंतावर सोपवून दिलं. हिरण्यकश्यपूने किती छळ केला पण त्याचा बालपण वाकडा करू शकले नाही, त्याला काहीच होऊ शकलं नाही. म्हणजे जेव्हा संपूर्णपणे आपण भगवंताला शरण जातो, जेव्हा मी आणि माझं हे आपल्यामध्ये मुळीच राहत नाही, भगवंता तूच माझा एकमात्र आधार आहे, आश्रय आहे, आता मला जगामध्ये तुझ्याशिवाय कोणीही नाही, जेव्हा अशा प्रकारे आपल्या मनाची जेव्हा अवस्था होते तेव्हाच भगवंत आपला भार घेतो. जोपर्यंत आपण बाहेरच्या कशातरी गोष्टीवर, कोणत्या तरी गोष्टीवर अवलंबून असतो, कोणी नातेवाईकांवर अवलंबून असतात, कोणी पैशावर अवलंबून असतात, तर कोणी कशावर अवलंबून असतात. जोपर्यंत आपण बाहेरचे आधार घेतो तोपर्यंत भगवंत मदत करणार नाही. सर्व आश्रयांचा त्याग करून भगवंताचाच जो आश्रय घेतो त्याचा भार घेणं भगवंताला भाग आहे. आपल्याला वाटते की आपली मुलं आपल्याला भविष्यामध्ये बघतील
किंवा आपली एवढी प्रॉपर्टी आहे बँकमध्ये ते आपल्याला बघतील, पण ह्या सगळ्या गोष्टी काही आपल्याला वाचवू शकत नाही, भवसागर पार करून देऊ शकत नाही. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा आश्रय घेऊन आपण समाधान मानत असतो की भगवंत नक्कीच काळजी घेईल, पण तो काळजी घेईल कशी? तुम्ही इतर गोष्टीला धरून बसलेला आहेत, त्याच्यावर तुम्ही पूर्ण भार कसा टाकलेला आहे? पण जेव्हा त्यावेळेस संन्यासी लोक भारत भ्रमण करायचे, त्यांचा आधार फक्त एकमात्र भगवंत असायचा. भगवंत देईल माधुकरी तर आपण खाऊ, नाही तर उपाशी राहू. म्हणजे संपूर्णपणे भगवंतावर भार टाकून ते लोक एकटे भारत भ्रमण करायचे. स्वामी त्रिगुणातीतानंद शारदा प्रसन्न तो घर सोडून निघून गेला, कारण घरचे लोक त्रास द्यायचे. ते निघून जंगलामधून जात आहे, अंधार झाला, रस्ता कुणीकडे काही दिसत नव्हता, खूप घाबरले, कारण तिथे हिंस्र पशु पण होते. तर एका शारदा प्रसन्न एका झाडावर वर चढून बसून राहिला. आता रात्री, एवढ्या रात्री सगळीकडे अंधकार, कुठेही रस्ता नाही. तिथेसुद्धा एक व्यक्ती आली. अरे म्हणे, तू उपाशी असशील, खाली ये. आणि त्यांना जेवायला दिलं, तर जेवले आणि पुन्हा वर गेले. ती व्यक्ती गायब झाली. आणि सकाळी बघितलं, शोधलं, तर तिथे कोणीच माणूस जाऊ शकत नाही, कारण रस्ता पण नाही आहे. आता अशा घोर जंगलामध्ये रात्री येऊन त्यांना अन्न दिलं. आता भगवंताशिवाय कोण देऊ शकतं? म्हणजे भगवंतावर संपूर्ण भार टाकला की जशी भगवंताची इच्छा असेल तसं होईल. स्वामीजींनी एवढं भारत भ्रमण केलं, अमेरिकेत गेले, त्यांच्या जीवनामध्ये कितीतरी विघ्न आली. एक दिवस कोणीतरी त्यांना विषाचा प्याला दिला, म्हणजे कॉफीमध्ये विष टाकून दिलं. लगेच ठाकूर तिथे प्रगट झाले. नरेंद्र म्हणे, ती कॉफी पिऊ नको, त्यामध्ये विष आहे. म्हणजे भगवंतावर अशा प्रकारे विश्वास असेल तर बघा, भगवंत रक्षा करतात. त्यांनी रक्षण केलं, त्यांच्या सगळ्या शिष्यांचं, त्यांच्या भक्तांचं पण रक्षण केलं. म्हणजे पण भगवंतावर तशी भक्ती, तशी श्रद्धा, तसा विश्वास जर असेल, शरणागती, तर भगवंत नक्कीच भार घेईल. आणि भगवंतांनी वचनच दिलेलं आहे. आणि शेवटी आहे मुक्ताई. सोपाननंतर शेवटली पायरी मुक्तीच आहे. आणि आपण बघा, शारदादेवीचा कसा भाव होता. जे शारदादेवींनी संपूर्ण जीवन रामकृष्णाच्या चरण समर्पण केलं होतं. तेव्हा रामकृष्ण आणि शारदादेवी काही वेगळ्या नव्हत्या. हे काही होत आहे ते सगळं काही भगवान श्रीरामच्या इच्छेनं होत आहे, हे त्यांना माहिती होतं. नरेंद्र रामकृष्ण संघ सुरू करत आहे. बऱ्याच लोकांनी विरोध केला की ह्या सगळ्या पाश्चात्य आज्ञा आहेत, हे काही साकारणे सांगितलं नाही काम वगैरे करायचं. पण माताजी म्हणायला की नरेंद्र जे करतो आहे ते बरोबर आहे. ज्यांना काम करायचं असेल ते राहा, नसेल तर खुशाल मठामधून निघून जा. नरेंद्र जे करतो ते ठाकूरांचंच कार्य करत आहे आणि तो बरोबर करत आहे. म्हणजे माताजींनी संघाला एवढा सपोर्ट केला, संघ जननी, की ते गरिबांचा उद्धार केला. कशाहीबद्दल भेदभाव केला नाही. उच्च नीच, ब्राह्मण किंवा मुस्लिम किंवा काही भेदभाव केला नाही. म्हणजे सगळं काही ठाकूरांचं कार्य आहे, सगळं काही ठाकूरच करत आहे. हा संघ म्हणजे ठाकूरांचं शरीर आहे. आणि म्हणून त्या संघ जननी झाल्या. आणि ठाकूरांना शरणागत असल्यामुळे शेवटी कितीतरी जीवांना मुक्ती प्राप्त करून दिली. कारण शेवटी ती शक्तीच आहे. ती शक्ती प्रसन्न झाली की मुक्ती होऊ शकते. मोक्ष कपाट द्वार पाटन करी, शंकराचार्य म्हणतात त्यांच्या एका स्तोत्रामध्ये की मोक्षद्वार कपाट पाटन करी. म्हणजे मोक्षाचं द्वार उघडून देणारी ती शक्ती आहे. आणि त्या शक्तीला प्रसन्न केल्याशिवाय चाहो जे तुम रामकृष्ण धन, माके चरण में करो समर्पण, प्रसन्न होगी जब शारदा अनुपमा, मुक्तिद्वार खुल जाए तत्क्षण. म्हणजे शारदादेवींना प्रसन्न केलं तर लगेच माताजी मुक्तीचं द्वार उघडून येईल. भगवान कृष्णा पाहिजे असेल तर राधेला प्रसन्न करावं लागते. तेव्हा भगवंताची शक्ती, ह्या सगळ्या जगामध्ये शक्तीचाच खेळ सुरू आहे. त्यामध्ये विद्यामाया पण आहे, अविद्यामाया पण आहे. पण जर मातेनं दार उघडून दिलं, तिनं जर आपल्याला विद्यामाया दिली, ज्ञान, भक्ती, विवेक, वैराग्य, आणि तिची जर कृपा झाली
तर मुक्तीचं द्वार एका क्षणामध्ये उघडून जाऊ शकते. म्हणजे ज्ञानापासून तर शेवटी मुक्तीपर्यंत, ज्ञानदेवापासून तर मुक्ताईपर्यंत, हे बघा आध्यात्मिक जीवनाची कशी एक परंपरा आहे. आणि तीच परंपरा आज आपण बघतो आहे की रामकृष्णांपासून सुरू झालेली आहे आणि शारदादेवींपर्यंत त्यांनी सगळा भार सांभाळला संघाचा, स्वामी विवेकानंद, बाकी सगळे शिष्य. तर हे सगळे सोपान झाले आणि शेवटी मातेच्या आशीर्वादानं, माताजींच्या कृपेनं अनेक भक्तांना त्यांची कृपा लाभली आणि ते या संसारामधून मुक्त झाले. त्या म्हणायच्या की ज्यांनी ठाकूरांच्या चरणी खरोखर आधार घेतला आहे, आश्रय घेतला आहे, तेव्हा ठाकूरांना शेवटल्या क्षणी येऊन त्यांना घेऊन जाणं किंवा त्यांना मुक्त करणं हे ठाकूरांचं कर्तव्यच आहे. पण खरोखर तशी आपल्यामध्ये शरणागती पाहिजे, भगवंताचाच आपण आश्रय घेतला पाहिजे, तरच ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये होणं शक्य आहे. बराच वेळ झालेला आहे आणि बरंच काय आपण बोललेलो आहोत, बरंच काय ऐकलेलं आहे. तेव्हा मला वाटते की मुक्तीनंतर आता पुढे काही उरत नाही. तेव्हा मुक्ती शेवटली पायरी आहे आणि आपण शेवटल्या पायरीवर येऊन आता म्हणजे गच्चीवर जाऊन पोचलेलो आहे. तेव्हा आता पुढे तिथून काही उडी मारायची नाही, तिथेच राहायचं आहे. पुन्हा जगामध्ये काही उडी मारायची नाही, संसारामध्ये काही आता पडायचं नाही. आता मुक्तीचा आनंद घेऊन घरी जा आणि ठाकूरांना आणि माताजींना प्रार्थना करा की तो आनंद आमच्या जीवनामध्ये पण यावा आणि या जीवनामध्ये आमचं जीवन सार्थक व्हावं, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करून माझ्या वाणीला विराम देतो. नमस्कार, धन्यवाद.